वेलकम बॅक इन माय लव्ह स्टोरी. नमस्कार, मी अनंत कौशल. आजच्या सर लेक्चरमध्ये आपला काय पाहायचंय? 11th क्लास फिजिक्स मीन्स माय लव्ह स्टोरी सिरीज, न्यूटन लॉज ऑफ लव. रिमेंबर, रिपीट मी, न्यूटन लॉज ऑफ लवचं हे सर पहिलं लेक्चर आहे. आपण सर काय पाहत होतो? न्यूटन लॉज ऑफ मोशन. बट सर आपण काय करूया? न्यूटन लॉज ऑफ लव काढूया और सीरीज काढूया. हमारे न्यूटन भाई साहब की कोई लव स्टोरी नहीं थी, बट हम क्या करेंगे? पढ़ाएंगे आपको उनकी क्या लव स्टोरी मीन्स फिजिक्स. रिमेंबर, ओके. उनकी कोई जीएफ नहीं थी, बट फिजिक्स इज अ होल इन वाइफ ऑफ सर आयझॅक न्यूटन. रिमेंबर, ओके. तर ह्या देवाचं नाव पांडुरंग. ऐका सर क्वेश्चन. कोणाचा सर? आपल्या न्यूटन लॉज ऑफ लव मधला फर्स्ट लव लेटर. ओके, मीन्स आपलं काय फर्स्ट PYQ और क्वेश्चन ऑफ न्यूटन सर जी. रिमेंबर, ओके. ऐका सर, तो उनका फर्स्ट लव लेटर कैसा था? देखो भाई साहब कैसा था. कार टर्न. ओके, कार में जाएंगे. बोलो हाँ या ना? हाँ सर, गुलाब लेके जाएंगे कार में. रिमेंबर, ओके. कार टर्न कॉर्नर ऑफ स्लीपली. वो स्लीप हो गए उसको देख के. क्लियर है ना? क्लियर सर. रोड एट कांस्टेंट स्पीड ऑफ 10 मीटर पर सेकंड. द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इज ऑफ 5. 0 पॉइंट. रिमेंबर, ओके. द मिनिमम रेडियस ऑफ द आर्क इन अ मीटर इन विच द कार टर्न इज. तर बघा सर, ते आपला क्वेश्चन मध्ये सर काढायचे बघा आर. अरे सर काढायचं का आपला आर सर काढायचंय और रेडियस ऑफ अ कार और रेडियस ऑफ अ कर्व और आर्क सर आपला काढायचं या क्वेश्चन मध्ये. तर लिहा सर गिवन डाटा. सर्वात महत्वाचा पॉइंट सर आपल्या क्वेश्चन मधला काय असतो? गिवन डाटा असतो. अरे सर काय असतो? गिवन डाटा. लिहा सर मग गिवन डाटा आपला सर काय दिले पहा जी पहा. अरे काय करायचं? पाहायचं. ओके. गिवन डाटा द्या. लिहा सर म्यू इज इक्वल टू द्या आम्हाला. ओके, म्यू इज इक्वल टू 0.5 सर आपला दिलेला आहे. नंतर सर आपला दिले बघा जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर दिलंय का भाई साहेब? दिलंय. नंतर सर आपला दिलंय बघा काय व्हेलॉसिटी ऑफ अ कार 10 मीटर पर सेकंड. दिलंय का सर? जी दिलंय. अँड फाइंड दॅट रेडियस ऑफ आर्क और रोड मीन्स आपलं आर इज इक्वल टू द फाइंड दॅट. हे सर आपला काढायचंय. सर जी कळत आहे का? ओके. तर ह्या देवाचं नाव केलं पांडुरंग. लिहा सर फॉर्म्युला. काय लिहायचं पहा. लिहायचं बघा काय तर लिहा सर. दियर 4 मध्ये V इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी लिहायचं. काय लिहायचं? V का मतलब वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट म्यू का मतलब इनिशियल वेलोसिटी इंटू काय इंटू अरे काय रे ग्रॅव्हिटी इंटू काय रेडियस इज इक्वल टू काय वेलोसिटी. रिमेंबर, ओके. घ्यायचं नाव पांडुरंग. लिहा दियर 4 V इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. लिहिलं सर जी? लिहिलं. तर सर आपला काढायचे बघा आर. अरे काय काढायचं? आपला आर काढायचे. सर इकडे आणा त्याला आरला. तर लिहा सर आर इज इक्वल टू अंडर रूट हटाएंगे तो का आएगा? V का स्क्वायर आएगा. हमने क्या किया? क्या किया हमने इसको हटा दिया और का लिया? स्क्वायर लिया. आर इज इक्वल टू V का स्क्वायर बाय बाय म्यू जी. लिहिलं सर? म्यू जी लिहिलं. तर लिहायचं भाई साहब डियर 4 आर इज इक्वल टू मीन्स रेडियस इज इक्वल टू V का मतलब इसका स्क्वायर वेलोसिटी का स्क्वायर मीन्स हमारे 10 का स्क्वायर. रिमेंबर, ओके. बाय मध्ये 0.5 व्हॅल्यू ऑफ म्यू इंटू व्हॅल्यू ऑफ जी 10. रिमेंबर, ओके. लिहा सर डियर 4 आर इज इक्वल टू V का मतलब 10 चा स्क्वेअर मीन्स कितना 100. रिमेंबर का भाई साहब? रिमेंबर. बाय मध्ये 0.5 इंटू 10 कितना होगा भाई साहब? 5 होगा. कितना होगा? 5 होगा. लिया आर इज इक्वल टू 100 बाय 5. यहाँ पे 5 5 दूनी 10 इज इक्वल टू आर. दियर 4 आर इज इक्वल टू 20 इज अ फायनल आन्सर. लक्षात ठेवा सर्वात महत्वाचा आणि सर्वात सोपा सर हा न्यूमेरिकल आहे और क्वेश्चन आहे. आंसर इज 20. आर इज इक्वल टू. रिमेंबर, ओके. बात छापो दिमाग में.